प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। फडणवीस त्यांचं शहर सुरक्षित ठेवण्यासाठी अपयशी ठरले असं जगताप यांनी म्हटलं आहे। मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा ही आमची मागणी। त्याचं कारण आहे की जे देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा गृहमंत्री झालेत। त्यांना स्वतःच्या शहरातली, जिल्ह्यातली एकूणच नाही का दंगल आटोक्यात आणता येत नाही, किंबहुना ते शहर दंगलमुक्त करता येत नाही, हे निर्विवाद सत्य आता या ठिकाणी समोर आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे, ही नुसती महाराष्ट्राची नाही तर विश्वाची अस्मिता आहे। मला सांगायचं आहे की त्यांच्यासोबतचे जे सहकारी पक्ष असतील ते सहकारी पक्ष कुठं अशा पद्धतीनं वक्तव्य त्यांना दिसत नाही। पक्ष फक्त वक्तव्य करतात ते देवेंद्रजींचे सहकारी, म्हणजे सहकारी लोक, सहकारी त्यांचे मंत्री जे की त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पक्षाचे आहेत, हे लोक करतायत। बाहेरून लोक आले आणि एवढ्या उशिरा जर ही घटना घडते आणि अशा पद्धतीनं जर घटना घडते तर याला निश्चितच त्याचं जे काही त्यांच्या जे एजन्सी आहेत यांच्या या एजन्सी महाराष्ट्राची एकात्मता जपा आणि प्रगत महाराष्ट्राची मला वाटतं जी आहे ती प्रतिमा जपा। आज आपण महाराष्ट्राला कुठे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा, म्हणजे आज महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागलेली आहे, महाराष्ट्राची शांतता पणाला लागली आहे आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल, ते स्वतः होम मिनिस्टर पण आहेत।